दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? गाई म्हशी गवळीच्या. गाई म्हशी पाळल्या कुणाला मिळाल्या? दूध लोणी खाणार कसं? लोण्याचे तूप काढणार कसं? कृष्णाने वाजवली बासरी, गाई म्हशी आल्यात घरी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आईबापांचा. दे माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाटीत घालीन काठी. दिवाळी आली की लहानपणी म्हटलेल्या ह्या गाण्याची आठवण नक्कीच सर्वांना येते. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असला तरी तिची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते. भारतातील अनेक राज्यात दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळीचा सण हा वसुबारस या दिवसापासून सुरू होतो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानण्यात आले आहे. त्यामुळे तिचा सन्मान करण्यासाठी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते. आयुर्वेदामध्ये पंचगव्य म्हणजे गायीपासून जे 5 पदार्थ आपल्याला मिळतात, गोमूत्र, गोमय म्हणजे गायीचे शेण, गायीचे दूध, गायीचे तूप आणि गायीच्या दुधापासून बनवलेले दही हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपला भारत देश हा कृषीप्रधान असल्यामुळे निसर्गाशी जुळलेला आहे. निसर्गातील झाडे, वनस्पती तसेच प्राण्यांची पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक मानलं जातं. वटसावित्रीला वडाची पूजा असो किंवा वसुबारसला गायीची पूजा असो, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भारतीय परंपराच आहे. तर दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस देखील आपण गायीच्या पूजनानेच करतो. जर आईला म्हणजे मातेला दूध आले नाही, आपल्या बाळासाठी दूध द्यायला दूध कमी पडले किंवा अजिबात दूध आले नाही, तर अशावेळी आयुर्वेदामध्ये गायीचे दूध द्यायला सांगितले आहे. आपल्या जन्मदात्या आईनंतर आपली आई असते ती गाय, म्हणूनच तिला गोमाता असं म्हणतात. वसुबारस. वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गायीची पूजा केली जाते. गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. पूर्वीच्या काळी घरोघरी गायी गोरं असायची आणि ज्या घरामध्ये गाय चांगल्या प्रकारे दूध द्यायची अशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली समजली जायची आणि त्याचीच कृतज्ञता म्हणून गायीचे पूजन करायचे. आता जाणून घेऊयात की गायी पूजनाचा शुभ मुहूर्त, तिथी आणि काय महत्त्व आहे. वसुबारसची तिथी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी. महाराष्ट्रामध्ये या दिवसापासूनच दिवाळी सणाची सुरुवात होते. यंदा हा सण 17 ऑक्टोबर म्हणजे उद्या शुक्रवारी आला आहे. या दिवशी गायीसह तिच्या पाडसाची पूजा केली जाते. या दिवसाला रमा एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. वसुबारसची पूजा विशेषतः ज्यांच्याकडे गाय आहे अशा कुटुंबामध्ये केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता केली जाते. गाय आणि तिच्या वासराला आंघोळ घातली जाते, छानपैकी सजवले जाते. फुलांचे छान छान विविध रंगाचे हार घातले जातात. बऱ्याच वेळा गायींना रंगवले देखील जाते. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी स्त्रिया विशेषतः उपवास करतात, गायीला प्रदक्षिणा घालतात, तसेच कुटुंबातील सुख, समृद्धी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करतात. आता आपण जाणून घेऊयात की वसुबारसच्या दिवशी पूजाविधी नेमकी कशी करावी. तर वसुबारसच्या दिवशी तुमच्याकडे जर गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करावी. सोबत श्रीकृष्णाची आणि गणपती बाप्पाची तर सर्वात पूजा करावी. गणपती बाप्पाच्या नावाने मी एका सुपारीची पूजा करणार आहे. तेव्हा सुपारीला शुद्धोदकाने स्नान घातले आहे. त्यानंतर श्रीकृष्णाला म्हणजे बाळकृष्णाला माझ्याकडे एक गाय वासराची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीला दुधाने आणि शुद्धोदकाने स्नान घालून घ्यायचे आहे. तर माझ्याकडे जी गाय वासराची छोटीशी मूर्ती आहे तिला मी दुधाने आणि शुद्ध पाण्याने अशा प्रकारे स्नान घालत आहे.
गाय वासरूची पूजा तुम्ही आपल्या घरातील मंदिरात देखील करू शकतात, म्हणजे देवघरात करू शकतात, किंवा असं बाजूला सेपरेट पाट किंवा चौरंग मांडून त्या ठिकाणी तुम्ही पूजा करू शकतात. तर अशा प्रकारे मी एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्या ठिकाणी पूजा मांडली आहे. तर सर्वात आधी आपल्याला घंटा पूजा करायची आहे. तर घंटेला हळदी, कुंकू, अक्षत आणि फूल वाहून घंटा वाजवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी मी शंखपूजा देखील करत आहे. शंखाला गंध, हळद आणि फूल वाहून शंखाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. तर नागवेलीच्या जोडपानावर मी थोडेसे तांदूळ मांडून त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे. कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो. माझ्याकडे जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती देवघरामध्येच मी आज सकाळी पूजा केली आहे. त्यामुळे मी ह्या पूजेमध्ये गणपती बाप्पाच्या नावाने सुपारी मांडत आहे. तर गणपती बाप्पाच्या नावाची जी सुपारी आहे तिला गंध, अक्षत, फूल वाहून घ्यायची आहे. तसेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. धूप आरती दाखवून गणपती बाप्पाचा नमस्कार करून घ्यायचा आहे. ओम गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणून गणपती बाप्पाचे पाया पडून घ्यायचे आहे. यानंतर दुसऱ्या नागवेलीच्या जोडपानावर थोडेसे अक्षत टाकून त्या ठिकाणी मी बाळकृष्णाची स्थापना करणार आहे. बाळकृष्णाचं आणि गोमातेचा पूर्वापारपासून सलोखा आपण बघतच आलो आहोत आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा देखील करायची आहे. तर या ठिकाणी मी श्रीकृष्णाला हळदी, कुंकू, अक्षत लावून घेत आहे. त्यानंतर फूल वाहायचे आहे. माझ्याकडे बाळकृष्णाचे वस्त्र आहेत ते मी त्याला घालणार आहे. तर अशा प्रकारे बाळकृष्णाची पूजा आपल्याला करायची आहे. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी वसुबारसचे व्रत देखील केले जाते. बऱ्याचशा सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा केली जाते आणि ही पूजा करताना पुढील मंत्राने तिची प्रार्थना करावी. ततः सर्वमये देवी सर्व देवेरलंकृते मातर मम अभिलषितम सफलम कुरु नंदिनी. हे सर्वात्मक, हे सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असाच या मंत्राचा अर्थ आहे. आणि या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढायची सुरुवात केली जाते, म्हणजे दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते. बरेच जण या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे तूप, दूध, ताक हे असे पदार्थ खात नाही. उडदाचे वडे, भात किंवा गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशामध्ये त्या व्रताला बजवांश असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा गाई नावाच्या गायीला उद्देशूनच हे व्रत केले आहे. वसुबारस सणाच्या दिवशी गहू, मूग बरेच जण खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडतात. गाय ही सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे पूजन या दिवशी करावे. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटी केल्यापासून राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात करा. गाईच्या दुधाचे बरेच उपयोग आहेत. जर तुम्ही नवरात्रीपासून तर
चैत्र महिन्यापर्यंत म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत आपल्या मुलांना भरपूर प्रमाणात दूध पाजले तर त्यांची हाईट ह्या काळामध्ये नक्कीच वाढेल. तर एवढी ताकद ह्या गाईच्या दुधामध्ये आहे. त्यानंतर गाईचे दूध आपल्या शरीरातील 7 धातूंपैकी रसधातूंचे पोषण त्वरित करतो आणि शुक्र वाढण्यासाठी देखील गाईचे दूध अतिशय श्रेष्ठ सांगितले जाते. त्यानंतर गाईचे दूध हे जीवनीय आहे, संधानकर आहे, वयस्थापन करणारे आहे, एक प्रकारचे रसायन आहे आणि आपले आयुष्य वाढवणारे आहे. गाईच्या दुधापासून बनवलेले जे दही आहे ते मेदधातू पोषण करणारे आहे. बऱ्याच जणांचं वजन वाढत नाही, काही खाल्लं तरी वजन तसंच राहतं, कृशता राहते. तर हे गाईचे दुधापासून बनवलेले दही कृशतानाशक आहे. जर तुम्हाला लघवीच्या काही समस्या असतील, लघवीला साफ होत नसेल, तर अशावेळी दही खाल्ल्याने मूत्रकृच्छ कमी होण्याचं काम हे गाईचे दही करते. जर तुम्हाला विषम ज्वर असेल, म्हणजे कुठल्याही कारणाने जर ताप आला असेल किंवा मलेरियासारखा ताप असेल, तर अशावेळी दही खावे. दही हे अतिशय रुचिकारक आहे. जर जेवणावर मन लागत नसेल तर अशावेळी दही खावे, तर ते आपल्या जेवणामध्ये रुची वाढवणारे आहे. गाईच्या दुधापासून म्हणजे दह्यापासून बनवलेले जे लोणी आहे ते मज्जा धातूचे पोषण करणारे आहे. तसेच वर्णी आहे म्हणजे आपलं कॉम्प्लेक्शन इन्हॅन्सर आहे. बल्य आहे म्हणजे आपली ताकद वाढवणारे आहे. तसेच मूळव्याध कमी करणारे देखील आहे किंवा बरेचसे रक्तविकारनाशक देखील आहे. बरेचसे रक्तापासून झालेले विकार कमी करणारे आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी आणि वृद्ध माणसांसाठी तर हे एक प्रकारचे अमृतच आहे. म्हणूनच आपला बालकृष्ण नेहमी लोणी खायचा. लोण्याचे बरेचसे गुणधर्म मी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. गाईचे तूप देखील अतिशय आरोग्यदायी आहे. शुक्र धातूचे पोषण करणारे आहे. रसायन आहे म्हणजे रेज्युविनेशनची ताकद ह्या गाईच्या तुपामध्ये आहे. डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे. तसेच मेमरी स्ट्रॉंग करण्यासाठी उपयुक्त आहे. आपली भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. जर कुणाला भूक लागत नसेल तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गाईचे तूप जर सेवन केले तर आपली भूक वाढते, अग्निप्रदीप्त होतो. बऱ्याच जणांचा आवाज घोगरा असतो, हार्श असतो, तर अशावेळी हा आवाज सुधारण्याचं काम देखील काही औषधींनी सिद्ध केलेलं तूप जर तुम्ही घेतलं तर तो आवाज चांगला होतो. त्यानंतर गाईचे तूप हे वीर्यवर्धक देखील आहे आणि बऱ्याच दिवसांचा जो ताप असतो, क्रोनिक फीवर असतो, बऱ्याच जणांचा महिनाभर ताप जात नाही, अंगामध्ये बारीक ताप असतो, अशावेळी गाईचे तूप जर तुम्ही सेवन केले तर तो जीर्णज्वर, क्रोनिक फीवर कमी व्हायला मदत होते. गाईचे गोमूत्र हे अतिशय उत्तम असे सूज कमी करणारे आहे, वजन कमी करणारे आहे. गाईचे शेण हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे. गाईच्या शेणापासून बनवलेले गौऱ्या जाळल्यास वातावरण शुद्ध होते. तसेच आजकाल गाईच्या शेणापासून बनवलेल्या दिवे देखील मिळतात, तर असे दिवे तुम्ही लावायला पाहिजे. आज मी पूजेमध्ये गाईच्या शेणापासून बनवलेले आणि गाईच्या तुपाचेच दिवे मी लावले आहेत आणि अतिशय सुंदर असे हे दिवे आहे. वातावरण प्रसन्न करणारे हे दिवे आहेत. आता आपण बघूयात की वसुबारसचा शुभ मुहूर्त काय आहे. तर वसुबारसची द्वादशीची तिथी ही 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:53 सुरू होत आहे. तर त्याची समाप्ती 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:04 आहे. म्हणून 29 ऑक्टोबरला सकाळी पूजा करणे शुभ मानले जाते.